कामधेनूची खिल्लार आहे स्वर्गात, कल्पतरूचे बगीचे आहे, चिंतामणीच्या भूमिका आहे, अमरत्व सिंहासन आहे, ऐरावतासारखं वाहन आहे, अमरावती राजधानी आहे, उत्तम प्रतीचे घोडे बसायला आहे. ते आपलं नाही, गाढवापेक्षा मोठं घोड्यापेक्षा लहान मधली आवृत्ती. मालक आमचे गुरुवर्य वैद्य बाबा मस्त सांगायचे. तट्टुमादा रत्नघोष, केसापेक्षा गोमाशा जास्त म्हणायचे. ते काय नाव? रत्नघोष. तट्टुमादा रत्नघोष. किती चालतंय? 7 दिवसात 3.5 कोस. जरा गेअर बदलला तर म्हणले मागे सरतय. मग एक मारला फोक, मागे सरे कोस कोस. बट बड़जी नो घोड़ो, घोड़ो को खानो घनो चलनो थोड़ो, एक मारो छेड़ो नीचे बड़जी ऊपर घोड़ो. उच्चैस्त्रवाकाचे खोलणीये, उत्तम प्रतीचे घोडे. तिलोत्तमा, उर्वशी, मेनका, रंभा हे करमणुकीला आहे. पखवाद आहे, विनाय हे तबलान पेटी नाही, हे पुराण काळापासूनचं वाद्य आहे भाऊ. कुठेही उल्लेख आहे याचा. इंद्रवादी मृदंग, तिथे मृदंग शब्द आहे. स्वर्गात सुद्धा वाद्य 2च, विना आणि पखवाज. बाजही ताल पखावज वीणा, नृत्य करई अप्सरा प्रवीणा, रंभादिक सुर नारी नवीना, सकल समसर कला प्रवीणा, करई गान बहुतान तरंगा, बहुविध क्रीडई पाणी पतंग. हे कळलं नाही पण गोड वाटलं तुम्हाला. हे स्वर्गातलं सांगतो. बाजई ताल पखावज वीणा, पखवाज विना. बाजई ताल पखावज वीणा, नृत्य करई अप्सरा प्रवीणा. कोण? रंभादिक सुर नारी नवीना, सकल असंसर कला प्रवीणा, करई गान बहुतान तरंगा, बहुविध क्रीडई पाणी पतंगा. पुन्हा अमृत प्यायला आहे. एवढ्या सुविधा बडे महाराज स्वर्गात आहे. आता इथे आमच्या पुढे ज्ञानेश्वरीच बसलेली आहे, आमचे गोरे बाबा. आम्हाला स्वाभिमान आहे. त्यांच्या पुढे ओव्या सांगणं म्हणजे भर पावसात मोठ धरणच आहे ना. पुन्हा एकदा स्वर्ग डोळा पुढे आणा. तिथे अमरत्व सिंहासन आहे, इथे 5-5 वर्षानं बदलणारं आसन आहे. तिथं ऐरावतासारखं वाहन आहे, मृत्यू लोकात रॉकेलवर चालणारी जीप गाडी आहे. तिथं कल्पतरूचे बगीचे, इथं येड्या बाबळी. तिथं चिंतामणीच्या भूमिका, इथं डांबरी रोडला खड्डे. तिथं कामधेनूची खिल्लार, इथं जर्सी गाईची खोंड. तिथं अमृत प्यायला आहे, इथं सर्वांनाच माहिती आहे. अरे एवढ्या सुविधा जर स्वर्गात आहे आणि एवढ्या असुविधा मृत्यू लोकात आहे, तर येतीलच कशाला? आणि येत नाही तर मग लिहिलं कशाला? स्वर्गीचे अमर स्वर्गीचे अमर एवढ्या सुविधा जर स्वर्गात आहे, एवढ्या असुविधा मृत्यू लोकात आहे, तर त्या सुविधा सोडून हे असुविधामध्ये मृत्यू लोकात जन्म घेण्याची अपेक्षा करतील कशाला? आणि करत नाही तर मग लिहिलं का? स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. पुन्हा एक ज्या देहाची ते अपेक्षा करतात,
त्यांच्या देहाचा आणि या देहाचा विचार करा. मलमुक्त देहाचे देव, मलयुक्त देहाचा मानव. ते मल तिथे शुकाचार्याची समाधी भंग करण्याकरिता रंभा आली. वेळ कमी असल्यानं भाऊ लगेच आली. रंभा एवढी वाघ विलास वचने बोले शुकेंद्रा प्रतिमान ही विनंती मनात न धरा संदेह द्यावी रती ब्रह्म विष्णू महेश सर्व युवती दिनकी वर्तती. ब्रह्मदेवाला पत्नी आहे, विष्णूला लक्ष्मी आहे, शंकराला पार्वती आहे. हे 4 वर्षे शिकून गेल्यावर म्हातारी आजी शिकवते. तुकारामाला जिजाबाई आहे, नामदेवाला राजा, विठोबा रखमाई. तू घे उरकून. आलंच आषाढीला 2 जण इथे. राऊत बाबा आमचे गुरुजी एवढं सांगतात, भानगडीत पडू नका. पण तंबाखूला चुना मळणाऱ्या म्हातारीचा जो परिणाम होतो घरी गेल्यावर, ते गुरुजीचा होत नाही. बडे बाबा ब्रह्म विष्णू महेश सर्व युवती आधिनकी वर्तती. मानाही विनंती मनात न धरा संदेह द्यावी रती. शुकाचार्य म्हणाले, रंभा एक विचारू. संसारी सुख वाटते तरी तया योगी कसे त्यागिती. टाकून निज मंदिरा दरकुटी दुःखाची का भोगिती. टाकून गिरजे शंकर कशाच गेला वना. रंभे जाय लवकरी उगीच कागे मांडली वल्गना वगैरे वगैरे. रंभेला वाटलं हे 12 वर्षे मायच्या पोटात होतं, त्याच्यानं वैतागलेलं दिसतं. 12 वर्षेला पाले रे. म्हणून रंभा म्हणाली, रंभा म्हणे शुकमुनी ऐक माझी या उत्तरा. नारी ज्या इतरा तसे गणितसे कैसनी योगेश्वरा. तया पोटी मल वाहत असे विमल की आमिच देवांगणा. चिरी या उदरा सुगंध धमके विश्वास आणि म्हणा. रंभेनं जेव्हा उदर विदारण केलं, स्वच्छ पिनलेला कापूस आणि सुगंध सुटलेला. शुकाचार्य बघू लागले. रंभेला वाटलं आता हो म्हणते बाबा. तुला थोडा उशीर झाला रंभा. नाही मी तर 7ला झाली. नाही तो उशीर काय. रंभा म्हणे शुकमुनी ऐक माझे या उत्तरा. पूर्वी हे न कळते मनात पुरते येतो तुझ्या उदरा. मला काय माहिती तुझ्या पोटात अशी व्यवस्था आहे. मी तुझ्या पोटी जन्म घेतला असता. ऐकुनी मुनी वाक्य रंभा अत्यंत कोमायली. मी दासी तुमची म्हणून या रंभा चरणांबुजी लागली वगैरे. म्हणजे स्वच्छ पिनलेला कापूस, सुगंध सुटलेला, असे मलमुक्त देहाचे देव. आणि ज्या देहाची अपेक्षा करतात त्या देहाचा विचार करा. शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुःखाचे रोगाचे भांडार, शरीर रोगाचे भांडार, रोगाचे भांडार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची फार, शरीर दुर्गंधीची फार, नाही अपवित्र शरीराशी, अपवित्र शरीराशी, नाही अपवित्र शरीराशी, अपवित्र शरीरा. शरीर उत्तम चांगले, 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 शरीर दुःखाचे कोठार, दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची फार, नाही अपवित्र शरीराशी, आपल्या मानव देहाचा विचार करा. शरीर दुर्गंधीची थार. चांगल्या पदार्थाचं वाटोळ करायचा कार्यक्रम माणसाचं शरीर करतं. तोपर्यंत दुकानात बर्फी भरते समय वजन 1 किलो 150 ग्राम, किंमत 170 रुपये, तोंडाला पाणी सुटतं. घरी आणून याचा संबंध आला की बर्फीचं वाटोळ होतं. गुदद्वारा वाटे मिष्टान्नाचा नरेक लोटे. पोटी घालता दिव्यान्न, काही विष्टा काही वमन, भागीरथीचे घेता जीवन तरी होय लघुशंका.
तोपर्यंत ब्रह्मार्पणम हे बरोबर आहे, पण एकदा याचा संबंध आला की पोटी घालता दिव्यान्न काही विष्टा काही वमन, तोपर्यंत मी आधीच म्हटलं हे नाना सुद्रवे गोमटी. हा होनी ठाके किरीटी मळची जेवी. पण मला पाठ नाही हो त्यातलं काय. बरं समजून घ्या, ठीक आहे. आम्ही गुरुबंधू याच्यासाठीच आहे, जे मला नाही ते त्यांना माहिती आहे. ते जमतंय, आता जमतंय, आज जमला. नवे देहाची निर्मिती कुठून आहे? रजस्वलेचा विटाळ. हा बरोबर आहे, रजस्वलेचा विटाळ तो आटुणी झाला गोळ, त्या गोळाचेच केवळ शरीर हे. म्हणून नाही अपवित्र शरीरा ऐसे. तोपर्यंत लाईन लागती, तीर्थ मला द्या, तीर्थ मला द्या, तीर्थाचा आणि याचा संबंध आला की लघवीत रूपांतर होते. ते गुरुवर्य वैकुंठवासी धुंडा महाराज भाऊ दृष्टांत सांगायचे. आषाढी यात्रा संपली, सगळे वारकरी गेले आणि रात्री 12 ते 3 पंढरपूरच्या डुकरांनी वाळवंटात मिटिंग घेतली. बाबा सांगायचे, मोठं डुकर अध्यक्ष झालं पंढरपूर, बाकीच्या डुकरांना म्हणाल, का रे तुम्हाला कशा करता बोलवलं? काही कल्पना नाही महाराज. अरे वारीमध्ये आपण दिसलो का लोक दगड हाणायचे, नाकाला रुमाल लावायचे. आपण एवढे वाईट आहो का रे माणसापेक्षा? माणूस म्हणजे काय? माणूस म्हणजे आपल्या स्वयंपाकाचे भांडे. डुकराच्या मीटिंग मधला निर्णय, ज्या बॉडीला आपण सेंट लावतो ना, डुकर म्हणतात हे आमच्या स्वयंपाकाचे पातेले आहे. सुकरासी विष्टा माने सावकाश, सुकरासी विष्टा माने सावकाश, सुकरासी विष्टा माने सावकाश. मिष्टान्नाची त्यास काय गोडी, मिष्टान्नाची त्यास काय गोडी. मग घरी गेल्यावर विचार करा, माणूस म्हणजे डुकराच्या स्वयंपाकाचं भांड. धुंडा महाराज सांगायचे, नाही अपवित्र शरीर ऐसे. मग असा घाणेरडा देह मानवाचा आणि मलमुक्त देह देवतांचा. मग मलमुक्त देहाचे देव या घाणेरड्या देहाची अपेक्षा करतीलच कशाला? आणि करत नसेल तर मग का लिहिलं? मृत्यूलोकी व्हावा जन्म. बस ठीक आहे, बरोबर करू आपण. स्वर्गीचे आम्हाला इच्छिता ते देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. याचं पहिलं कारण आहे कर्म स्वातंत्र्य. कर्म स्वातंत्र्य मृत्यू लोकात आहे, स्वर्गात नाही. बरं काय ठराव, तिथे फक्त डबे खाण्याचा कार्यक्रम आहे, डबे तयार करता येत नाही. बडे बाबा किती तुम्ही आळंदीला डबे तयार करा, पुण्याच्या सारस बागेमध्ये जाऊन जेवा. पण तुम्ही जर म्हटलं तिथं 3 दगडाची चूल मांडून येड्या बाबळीचं सरपण पेटवून पिठलं करतो, तर वॉचमॅन धावला दांडकं घेऊन. तिथं नाही करतायत. डबे आळंदीला करायचे आणि पुण्याच्या सारस बागेत नेऊन खायचे. तसं मृत्यू लोकात डबे करायचा कार्यक्रम आहे आणि स्वर्गामध्ये खाण्याचा. डबे कोणते? बनती संसारी जन्मीचे यज्ञाधिक कर्म कीजे, हे डबे. मग स्वर्ग सुख भोगीचे मनोहर. पण डबे संपल्यावर करता येत नाही. मग तर या पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरेण, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. हे कर्म स्वातंत्र्य फक्त मृत्यू लोकात असल्यामुळे मृत्यू लोकी व्हावा जन्म. आणि अजून परिवर्तनशीलता ही फक्त मानव देहात आहे, त्यांच्या देहात नाही. परिवर्तनशील कल्पना करा, आमच्या पंडित भाऊनी ठरवलं 25वे वर्ष आहे, तसं जाऊ द्यायचं नाही श्रोते मंडळीला. कल्पनाला काही खर्च नाही. 1 किलोचा लोखंडाचा गोळा माझ्या डाव्या भागाला ठेवला आणि 1 किलोचा चांदीचा गोळा माझ्या उजव्या भागाला ठेवला, ढीग लावला.
आणि पंडित भाऊनी माईकवर येऊन सांगितलं की हे पहा 25वे वर्ष असल्यामुळे विनमुख जाऊ नका, 2 पैकी कोणताही एक गोळा सप्रेम भेट. काय डोकं चालवतील लोक. अरे लोखंड कुठे मिळतील का भंगारला 10 रुपयाला, चांदी घ्या 65,000 रुपये किलो. पण ज्याच्याजवळ परीस आहे त्याच्या पाया पडा तरी तो चांदीला हात लावणार नाही. कारण चांदीला परीस घासला दादा तरी चांदीचं सोनं होत नाही, लोखंडाला लागल्याबरोबर सोनं होतं. त्याला माहिती आहे माझ्या खिशात परीस आहे, उचलेपर्यंत लोकांना 10 रुपये किलोचं लोखंड दिसणार आहे. पण एकदा खिशात पडलं परिसाला लागलं की पठ्ठ्याजवळ 60 लाखाचं सोनं होणार आहे. परिवर्तनशीलता चांदीमध्ये नाही लोखंडात आहे. तसं मानवाचा देह म्हणजे लोखंडाचा गोळा, देवतांचा देह म्हणजे चांदीचा गोळा आणि पृथ्वी तलावरचा परिस म्हणजे साधू संत. म्हणून मृत्यूलोकी व्हावा जन्म, समजलो मी. तुम्ही असं काऊन करता ते माहीत झालं. बरं ठीक आहे, बरोबर करू आपण. गुरुजी स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. ठीक आहे, तुम्हाला मृत्यूलोकात मानव जन्म मिळाल्यावर काय करणार. नारायण नामे हो जीवन मुक्त, नारायण नामे हो जीवन मुक्त, नारायण नामे हो जीवन मुक्त, नारायण नामे हो नारायण नामे हो जीवन मुक्त, नारायण नामे हो जीवन मुक्त, नारायण नामे हो जीवन मुक्त, नारायण नामे हो जन्म मानवाचा मिळाला तर करणार काय. नारायण नामे हो जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊ घेती. कारण सगळे एवढं नाही तिथे, बस बाकी सगळे. एक महाराष्ट्र सोडा बगुरे बाबा, हा आनंद इतर प्रांतात नाही. आणि महाराष्ट्र सोडून गेल्याशिवाय महाराष्ट्राचं महत्व कळणार नाही. माणसं जातात, गेलंच पाहिजे तीर्थयात्रेच्या निमित्ताने. तिथं गेल्याबरोबर पुजारी पाहतो टोप्या महाराष्ट्रातल्या आहे. बाबा तुम्हाला पडदा पाडलाच गोरे महाराज. रुको, भगवान सो रहे. भगवान जर झोपला तर पुजारी उठल का सकाळी. ह्या टोप्या तिथे डोके चालवतात पंडित भाऊ.
अरे टोप्या कोणी घालतात का ज्याला डोके आहे ते, मग ते टोपीतलं डोकं वापरत। अजी महाराष्ट्र से आए, बहुत दूर से आए, कुछ करो, दर्शन तो होना चाहिए। 100 रुपये निकालो, प्रत्येकाने 100ची नोट दाखवली की पडदा बाजूला, करो दर्शन का। उठला म्हणतो देव, तुझ्या बापाचा गडी आहे का देव, 100 रुपयात उठवतो, नाही दिल्यावर झोपवतो। मग आमच्या महाराष्ट्राच्या वारकऱ्याला वाटले का इतक्या लांबून एवढा खर्च करून आलो तरी 25 फुटाहून दर्शन, मग आपला विठोबा नाही का बरा, नया पैशाचा खर्च नाही, माऊलीच्या पालखी सोहळ्यात जर्मनच्या ताटात आमटी भात ज्ञानबा तुकाराम नाचत नाचत जायचं आणि तिथं जाऊन आपल्या देवाच्या पायावर डोकं ठेवायचं। त्याचे पाय घाला मिठी, त्याचे पाय घाला मिठी, त्याचे पाय घाला मिठी, त्याचे पाय घाला मिठी, मोलने घे जग जेठी, मोलने घे जग, हा मोलने घे जग जेठी, मोलने घे जग, भावा एका साठी, भावा एका साठी, भावा एका साठी, भावा एका अंगावा हे आपुल्या, आपुल्या, अंगावा हे आपुल्या, त्याचे पायी घाला मिठी, 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 मोल नाही क्षत्र महिमे ऐशी चंद्रभागा, ऐसे भीमा तीर, ऐसा विटेवर देव कोठे, असे मृदंगाचार्य, असे गाणारे, असे टाळकरी, ऐसा नाम घोष सांगा कोठे, ऐसा नाम घोष सांगा कोठे, ऐसा नाम घोष सांगा कोठे, ऐसे संत जन, ऐसे हरिदास, ऐसे संत जन, ऐसे हरिदास, ऐसे हरिदास, ऐसे संत ऐसे हरिदास, ऐसा नाम घोष घोष, ऐसा नाम घोष 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 सांगा कोठे, ऐसी चंद्रभागा, ऐसी चंद्रभागा, ऐसी चंद्रभागा, ऐसी तीर, ऐसे संतजन, बघू रे गुरुजी, ऐसे हरिदास, ऐसा नाम घोष सांगा कोठे। अरे एक महाराष्ट्र सोडा तर परप्रांतात हा आनंद नाही, भारत सोडून जा परदेशात नाही, मृत्यूलोक सोडून जा हा सुख सोहळा, स्वर्गीला हे हा सुख सोहळा, सुख सोहळा,
एक महाराष्ट्र सोडा परप्रांतात नाही, भारत सोडून जा परदेशात नाही, मृत्यूलोक सोडून जा हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नसल्यामुळे स्वर्गीचे अमर स्वर्गी नसल्यामुळे स्वर्गीचे अमर इच्छिता ते व्हा, देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मामा, नारायण नामे हो जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीती. स्वर्गात नाही, त्याच्या पलीकडे जा, सत्य लोकात नाही. जेव्हा आमचे वारकरी पंढरपूरला दशमीला 82 वर्षाचे म्हातारे 22च्या जवानाला लाजविल असे नाचतात. लुब्धली नादी लागली पंडित ज्ञानी योगी महानुभव, पंडित ज्ञानी योगी महानुभव, पंडित ज्ञानी योगी महानुभव, साधकारे शुद्ध साधकारे शुद्ध दी लागली समाधी मुळजन नरनारी लोकारी, पंडित ज्ञानी योगी महानुभव एकच शुद्ध साधकारी, भक्ती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामा. तो सोहळा पाहायला सत्य लोकातून ब्रह्मदेव येतो. त्याला आपण दिसतो बडे बाबा, आपल्याला तो दिसत नाही. काय काय गाडीच्या काचा अशा आहे, बाहेरचं डोळे चिकटून काचाला, आतलं त्याला दिसत, आतलं नाही दिसत. तसं ब्रह्मदेवाला आपण दिसतो भाऊ, आपल्याला ब्रह्मदेव दिसत नाही. आणि मग ते सगळे वाळवंटात नाचणारे वारकरी पाहून ब्रह्मदेवाच्या आनंदाला पारावार नाही. तो आपल्या भाग्याचं वर्णन करतो. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा, धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा, धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा, धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा. वाळवंटीचे सुख आस करती ब्रह्मादिक. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा कैचा. म्हणजे मृत्यू लोकात जो सोहळा आहे तो सत्य लोकात नाही, स्वर्गात नाही, सत्य लोकात नाही.
त्याच्या पलीकडे जा, वैकुंठात सुद्धा नाही, नसता तर त्यांनी अपेक्षा केली नसती. वैकुंठीचे जण सदा इच्छितात, 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 वैकुंठीचे जण हरित दास जगाचा बाप पंडित भाऊ रडायला लागला. हा ना, हे महाद्वारातलं सांगतो. देवे नामयासी पोटासे धरिले, देवे नामयासी पोटासे धरिले, देवे नामयासी पोटासे धरिले, देवे नामयासी पोटासे धरिले, नेत्रोदके क्षाईले सर्वांग हे, सर्वांग हे, नेत्रोदक क्षाईले सर्वांग हे, सर्वांग हे, देवे नामयासी पोटासे धरिले, देवे नामयासी पोटासे धरिले, सर्वांग हे, सर्वांग हे, सर्वांग हे, सर्वांग हे, पोटासे धरिले, पोटासे धरिले. देवे नामयासी पोटासी धरेल, नेत्रोदके क्षाईले सर्वांग हे, येऊनी जन्मास सार्थकत्वा केले, आमा मोकलेले वना माझी देव रडतोय. वैकुंठासी आमा धाडू नको हरी, वास दे पंढरी सर्व काळ, सेवा करू तेथे नाचू महाद्वारी, नामाची उजरी जागवणी साधू संता शरण जाऊ मनोभावे, प्रसाद स्वभावे देतील ते, नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, वरी संत हिरे पाय देते. हा अख्खा अभंग झाला, होऊन गेला बस. वैकुंठासी आमा धाडू नको हरी, का? त्याचं कारण आहे, हा आनंद तिथं नाही देवा, अद्भुत हा रस कथा काळी नामाचा, अद्भुत हा रस कथा काळी नामाचा, अद्भुत हा रस कथा काळी नामाचा, नको वैकुंठीचा वास, वैकुंठीचा वास आहे दया सुखाचा, दया सुखा, अद्भुत हा रस कथा काळी नामाचा, अद्भुत हा रस कथा काळी नामाचा, अद्भुत हा रस कथा काळी नामाचा, अद्भुत हा रस कथा काळी नामाचा. आमची जास्त प्रमाण नामदेवाची का येतात? आमचं गुरु घरानं नामदास आहे, आणि ते लहानपणी कीर्तन करायचे आमच्या गावाला तुळशीदास महाराज, त्यांचे वडील. आणि मी 4वी 5वीला होतो तेव्हा शाळेत जाताना नक्कल करायचो तुळशीदास बाबाची रात्रीचे कीर्तन. माहिती पुत्रा मुखे बोलवणे श्रुती, चालवणे भिंतीबाई सोडिया, नोया सामान्य महिमा संतांचा, बरं का. अरे अशी नक्कल करता करता असल कधी झालं मलाही कळलं नाही, बडे बाबा. आणि मग ते नामदेवाच्या गाथ्याचं अधिक प्रेम जडलं म्हणून प्रमाण ती जास्त येतात. विठ्ठल नको वैकुंठीचा वास आहे तया सुकाणास, अद्भुत हा रस कथा काळी नामाचा, म्हणून कीर्तनी अनंत गाऊ गीते
वैकुंठासी आम्हा धाडू नको हरी. जर तिथं आनंद असता तर त्यांनी अपेक्षा केली नसती. वैकुंठीची जन सदा यच्छिताती, कै येथे येती हरीचे दात. चाल झाली पाहिजे. सगळे गुणीजन म्हणजे आमच्या संप्रदायाचं सौंदर्य आहे. आणि विद्वान मंडळी आमच्या भाऊसारखी गोरे बाबा, कूट अभंग, बडे बाबा, ही सगळे आमच्या संप्रदायाचं वैभव आहे. मजा आहे. एकही मिनिट पुढे जात नाही ठराव. तुम्ही अजिबात शंका घेऊ नका. आता एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ बरं का निंबाळकराचे. आणि वेळेत बरोबर सर्वांनी हात वर करा, हात वर करा. शूटिंग वाले एवढे हात घ्या, हे एवढे हात घ्या. विठोबा रखुमाई
नामा नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्ती अनंत गाऊ घेती वैकुंठीचे जन सदा इच्छिताती. याचा अर्थच आहे हा सुख सोहळा स्वर्गात नाही, सत्यलोकात नाही, वैकुंठात सुद्धा नाही. एवढंच नाही, कोणाच्या दुःखात दुःखी न होणारा यमराज आहे. नाही त्या यमाशी त्याच्याकडे कोरोना आहे बाबा, कोरोना आहे पण करू हा ना नाही. राजा वेश्या येमश्चाग्नी चौरो बालक याचका परदुःखम न जानंती अष्टमो ग्रामकंटक. हे 8 लोक दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होत नाही. राजा, वेश्या, येम, अग्नी, चोर, बालक, याचक आणि ग्रामकंटक. त्याच्यात पहिला नंबर राजाचा आहे. राजाकडे गेला, काय करू होते हो, घी शक्कर खाते जाओ. अरे एखादाच राजा, प्रजेच्या दुःखानं दुःखी होणारा राजा राष्ट्राला मिळाला की समजायचं तो राजा नाही, ईश्वरानं देशाला दिलेली देणगी आहे. राजा, वेश्या, वेश्या भोगी कवडा वेचन मग दारीचे पुणे येते लाजीरवाणी दीक्षित काय. वेश्या परदुःखम न जानंती, अग्नी परदुःखम न जानंती, चोर, बालक, याचक, ग्रामकंटक म्हणजे गावामध्ये भांडणं लावणं हा ज्याचा खानदानी व्यवसाय. त्याच्या आजोबानं तेच केलं, बापानं तेच केलं, हाही तेच करतो, पोरही तरबेत झाली 4 पिढ्यापासून. याला म्हणतात ग्रामकंटक. त्याच्यात येमाचा नंबर आहे. राजा, वेश्या, येम, अग्नी, चोर, बालक याचका परदुःखम न जानंती अष्टमो ग्रामकंटक. असा निर्दयी असणारा यमराज. ते पंडित भाऊ एकदा होता ते प्रश्न विचारला होता. ते मोरारी बापू शीतल संत, सगळ्या जगात ज्यांचं नाव आहे पूजनीय मोरारी बापू. आणि त्यांना काही चिठ्ठ्या येतात पहिल्यांदा, प्रश्न शंका काय असेल ते, एक टोपलीच भरलेली असते ती चिठ्ठ्यांची भक्तांच्याकडून. आणि बापू बसले म्हणजे पहिल्यांदा सगळ्या चिठ्ठ्या वाचतात, मग त्या वेळेनुसार बरोबर त्यांचं समाधान करतात. एकदा अशी चिठ्ठी आली, सगळे चकित झाले. निनावी, त्या चिठ्ठीवर खाली कोणाचं नाव नाही, निनावी चिठ्ठी होती. त्याच्यात लिहिलं होतं, बापू अगर आप नरक में गए तो. खाली नाव कोणाचंच नाही. शांतता पसरली. असा कोण बैमान आहे की ह्या संताला नरक में गए तो चिठ्ठी, बरं खाली लिहिलं नाही काहीच. पण दुसरी एक उत्सुकता वाढली, बापू याचं काय समाधान करतात. बोला, एक भक्तों ने लिखा है, अगर आप नरक में गए तो सुनो, अगर मैं नरक में गया तो वहां भी राम कथा करूंगा और पूरे नरकवासियों को स्वर्ग में ले आओ. मी का सांगितलं हे आलं लक्षात, का सांगितलं हे. तसं तो सुद्धा यमराज कथा कीर्तन कथा श्रवण भावयास, कथा श्रवण भावयास, भावयास, श्रवण भावयास. यम धर्मा थोर आस, यम धर्मा थोर आस. पाहे रात्रं दिवस, पाहे रात्रं दिवस, पाहे रात्रं दिवस. वाट कर जोडोनी, कर जोडोनी, वाट कर जोडोनी. धन्य धन्य हरिचे दास, धन्य हरिचे दास, धन्य हरिचे दास, धन्य हरिचे दास, धन्य धन्य हरिचे दास, धन्य हरिचे दास, धन्य हरिचे दास.
कथा श्रवण व्हावयास येम धर्मा थोर आस पाहे रात्रंदिवस वाट कर जोडोनी जोडोनिया कर अच्छा ये यम धर्म निरंतर यम धर्म वाट पाहे निरंतर पाहे निरंतर यम धर्म वाट पाहे निरंतर यम धर्म वाट यम धर्म वाट पाहे निरंतर यम धर्म वाट पाहे निरंतर यम धर्म वाट पाहे निरंतर जोडो नियमार तिष्ठते जोडो नियमार तिष्ठते नारायण नामे हो जीवन मुक्त नारायण नामे हो जीवन मुक्त नारायण नामे हो जीवन मुक्त नारायण नामे हो जीवन वाह मजा आहे. मला तर वाटते आज कीर्तन संपूच नाही बडे बाबा, पण तुम्हाला आपली कोणीतरी वाट पाहत आहे. हे आमच्यासाठी बोलणं नाही, अतिप्रेमाचं बोलणं आहे. विठ्ठल तुम्ही लक्ष देऊ नका. नाही नाही ते बरोबर आहे. आपलं 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 आपल्यात चाललं, हे यांना माहिती नाही. ये धर्म वाट पाहे निरंतर जोडून या करतिष्ठ तसे. एकदा यम धर्माने आपल्या दूतांना सांगितलं, आता किती राहिले मिनिट आहे 17. यमधर्म सांगित होता, तुम्ही जावे मृत्यू लोका आपुलाला लोक चितुका तितुका आणावा ऐक त्याचे कोळे रंग करती निंदा धरती राग खरी कोटी चहाडी सांगते कोळ लटके वासनेच्या नवसा करीती पशुहिंसा तेने बहुता दिवसा भरोसा तुम्हा देव सांडून देवता उपासक मंत्र संचार जे लोक जोटिंग येताय खेताय देखते सक्के बाप तुमचे घरी गेल्यावर भंग वाचा माझ्याकडे पाहू नका. हे सगळी यादीला नाव लागल्याचं कळालं राऊत बाबा, तेव्हापासूनची पेपर फुटी. बस गेले सगळे पंढरपूरला, नामदेवरायाच्या पाया पडले, महाराज वाचवा. यम धर्माच्या यादीला आमचं नाव लागलं. वाचायचं का? हा, तुळशीची माळ घाला लागल. 2 घालतो महाराज. एकानं 2 माळा घातल्या बडे बाबा. आणि मग हे यमदूत गावात आले. अमुक अमुक पंढरपूर, अमुक अमुक पंढरपूर, अमुक अमुक पंढरपूर. वंडरफुल म्हणाले, हे तर कीर्तनात जात नव्हतं पंढरपूर. आणि तिथे आल्यानंतर बरं का निंबाळकर राजे, नामदेव महाराज म्हणले, नवीन माळकऱ्यांनो आले बरं का तुमच्या करता. आता काय करावं महाराज? आता पताका उंच करा. उंच पताकाचे भार बेने पडती यम किंकर. पळाले पण वाखरीपर्यंत येऊन मिटिंग घेतली. असं जर पळू पळू गेलो लेका तर मालक कामावर ठेवलं का आपल्याला? मग पुन्हा प्रयत्न करू. बडे बाबा पुन्हा प्रयत्न करून आले. आता नामदेव महाराज म्हणाले, हे पा तुम्हाला वाचायचं का रे? तेच विचारता. 7 वाजल्यापासून काय मरायसाठी माळा घातल्या का महाराज? नाही तसं नाही, वाचायचं असेल तर आता एकच उपाय, ते तयारीनं आले. भगवंताच्या नामाचा जय जयकार करा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम भगवान की. परिणाम दड 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 दड
ते यादीला नाव आहे ते पंढरपूरला गेले महाराज. तुम्ही पंढरपूरला का नाही गेला? गेलो. मग त्या दिंडीत सहभागी झाले का नाही? तो दिंडीचा मालक नामदेव महाराज आहे. आम्हाला आतच येऊ देत नाही. दूत सांगत से यमा, दूत सांगत से यमा, दिंडी पुढे चाले नामा, दिंडी पुढे चाले नामा. तो नागवितो आम्हा विष्णुदास म्हणून, तो नागवितो आम्हा विष्णुदास म्हणून, तो नागवितो आम्हा विष्णुदास गाथा पहा, मजा आहे. दूत सांगत असे यमा, दिंडी पुढे चाले नामा, तो नागवितो आम्हा. बरं ते ज्यांची नावं यादीला ते काय करतात? त्यांनी 2-2 माळा घातल्या महाराज. अरे तुम्ही दिंडीत गेल्याने दिसल्या कशा? सदऱ्याच्या वरच आहे, लांबून दिसत. असं आहे का? बरं ते करतात काय? ते आम्ही दिसल्या बरोबर पुंडलिक पंढरीनाथ भगवान की जय. असं आहे का? मग येम धर्म सांगे दूता, तुम्हा नाही तेथे सत्ता, जेथे होय हरी कथा, सदा घोष नामाचा आजपासून लक्षात ठेवा. नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवाय. नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवाय. नामधारकाच्या शिवाय नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवाय. सुदर्शनायामा धरती फिरे भोवती, धरती फिरे भोवती. नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवाय. सुदर्शनायामा धरती फिरे भोवती. सुदर्शन नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवाय. नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवाय. आमच्या सीमेवर सुद्धा जायचं नाही. महाराज मंडळी म्हणतात थोडं चालू द्या, अजून काही महाराष्ट्र वैतागला नाही मला, वंशमोरच आहे. पण मी मात्र तंतोतंत सांभाळतो. उलट विष्णू दासाचे वंदिती शरण रजते येम. यम धर्म वाट पाहाय निरंतर, जोडून या करतिष्ठ तसे. म्हणून नारायण नामे हो जीवनमुक्त. तुम्ही नारायण नामालाच याचं कारण आहे. जे सामर्थ्य नामात आहे ते देवात नाही. आणि नामात काय ताकद आहे याची कल्पना देव बाप्पाला नाही. ज्याचे त्याचे विषय ठरलेले आहे. भक्ति में क्या मस्ती है, बातें संतन को पूछो, और शक्ति में क्या मस्ती है, बातें पहलवान को पूछो. नाही तर पाव बटर खाऊन वजन कमी झालेलं बाता हानतय पेपर वाचून. लय ताकद कोणात? दिल्लीच्या सतपाल मध्ये. अरे तू लावला होता का सतपालच्या हाताला हात? सतपाल मध्ये खूप ताकद आहे. हे कोल्हापूरच्या युवराज पाटलाच्या मुखात शब्द शोभायचे, त्याची झाली. तू बटर खाऊन लय ताकद. हे जसं तसं तुझी या नामाचा महिमा तुझं न कळे. हे सगळे पाठ आहे. बस आता पाठ आहे, समजून घ्या. तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी, तो राम मंगरुळ पीर नाही, मंगरुळ झणक, पीर नाही झणक, तो राम. हे हनुमानजीचे शब्द आहे. तो राम अधिकम नाम इति मे निश्चला मतिहि, तोया तू तारिता अयोध्या, नामना तू भुवनत्रयम. हनुमानजी म्हणतात देवा तुमच्यापेक्षा तुमचं नाम श्रेष्ठ आहे. कारण सांगतो, तुम्ही फक्त त्रेतायुगापुरता नाम चंद्र सूर्य असेपर्यंत. एक फरक, तुम्ही फक्त अयोध्या तारली मालक, नामानं त्रैलोक्य तरलं. दुसरा फरक, तुम्ही एका अहिल्याचा उद्धार केला देवा, नामानं कितीकांचा झाला तुम्हालाही कल्पना नाही. चौथा फरक, तुमचं दर्शन घेण्यासाठी द्वारपाला सोबत परवानगी घेऊन आत यावं लागतं. पण तुम्हाला नाही कल्पना, नाम घेणाऱ्याच्या झोपड्यात सुद्धा दर्शन द्यायला तुला जावं लागतं. म्हणून तो राम
अधिकम नाम. आणि हे झालं प्रात्यक्षिक झालं. ज्याचं नाम आहे तो राम, ज्यानं घेतलं तो हनुमान. काय झालं? रामाला पुलावून जावं लागलं चालत चालत, आणि मारोतराव जय श्रीराम. जेमी अमोग रघुपती करबाना येई भाते बिर चले हनुमान. कामापुरतं वाढत नाही त्रास. धनुष्यापासून बाण सुटावा असे हनुमान, ज्याचं नाम आहे तो राम पुलावून गेला. आणि नाम घेणारा मारोतराव तुका म्हणे पावावया पहिला पार, 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 पहिला पार, ममंत सारा भाविकासी, नाम मंत्र सारा भाविकासी, नारायण नामे हो जीवन मुक्त, नारायण नाम मंत्र सर्वाविकासी, नारायण नामे हो जीवन मुक्त, नारायण नामे हो जीवन झाली वाटते. म्हणायची असली तर काय काय नारायण महाराज काळे. हो थांबा थांबा, काय काय झालं, काय राहिलं ते का कोणता झाला? चंद्रकौन झाला म्हणत. आता काय भैरवी. हा पण त्याला काय होत आहे, बोला. नारायण महाराज काळे. तुका मन पार
पैल पार तुका म्हणे पावा वया 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 पैल पार नाम मंत्र सार भाविकासी नारायण नामे हो मधीच कोणी उठू नका जय नारायण नामे हो जीवन मुक्त नाम मंत्र सार भाविकासी नारायण नामे हो जीवन नारायण नामे हो जीवन कीर्तनी अनंत गाऊ किती कीर्तनी अनंत गाऊ नारायण
विठ्ठल जय जय विठ्ठल